ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची सूत्रांची माहिती. तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन. मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा महामार्ग तयार. MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती. हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का नाही? राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसेंना खरमरीत पत्र. हिंदीची पुस्तकं छापण्यावरून दिला निर्वाणीचा इशारा. फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तमाशा. मिंधांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू. दादांनी नाड्या आवळून धरल्याने अनेकांचा जीव कासावीस. शिंदेच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवरून सामनातून टीका. RCBच्या सत्कार सोहळ्यापूर्वी बंगळुरू दुर्घटना. चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 33हून अधिक जखमी. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत. कर्नाटक विधान भवन परिसरात RCBच्या खेळाडूंचा सत्कार. एकीकडे चाहत्यांचा मृत्यू तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार. सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर बडगुजर समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनर. भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, बॅनरवर उल्लेख. कोकण पट्ट्यात भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड केली जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर सरकारी पदं आणि निवडणुका लढवणं टाळावं, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू. राज्यात 1064 सक्रिय कोरोना रुग्ण. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण.